गोलंदाजी मार्कवर सोहेल. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतो आकाश. नॉन स्ट्रायकर वरती आपण पाहतोय भूषण पाटील. पाहूया आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडमधील शेवटची मॅच आहे आणि यानंतर आपल्याला पुढील मॅच विनर पाहायला मिळेल. पाहूया सोहेल यांचा पहिला चेंडू आकाश जहांगीरसाठी कशा प्रकारे असेल. हे मॅच मात्र रंगत होईल. 4 वाजून 8 मिनिटे होत आहेत आणि हा सोहेलचा पहिला चेंडू आकाश जहांगीर याच्यासाठी ओव्हर द विकेटनं लॉब करण्याचा प्रयत्न. आडव्या पट्ट्यात चेंडू पाठवून दिलाय. आउट ऑफ द पार. षटकार. चेंडू डायरेक्ट गायब. जितके चांगले फटके तितके चेंडू गायब आणि जितके चेंडू गायब तितके आयोजक टेन्शन मध्ये. तीच तर खरी मजा असते. पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली आहे आकाश जहांगीर. या खेळाडूला आपण पाहतो नेहमीच त्याची फलंदाजी चांगली राहिली आहे. इथे फायटर 11 एनपीएल आपण पाहतोय आणि त्यांसमवेत लढणारी चॅम्प 11 पनवेल. सोहेलला चेंडूमध्ये बदल करावा लागेल कारण आकाश जहांगीरनं पहिला फटका अगदी सेट होऊनच खेळलाय. अशा प्रकारच्या खेळाडूंना सेट होण्याची गरज लागत नाही. लॉब करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती थोडी वाढली गेली. सोहेलनं जाणलंय आता पहिल्यापेक्षा अधिक गतीनं चेंडू फेकल्याशिवाय पर्याय नाही आणि तेच काम या चेंडूवरती पाहायला मिळालंय. डॉट बॉल. पुन्हा एकदा पावलांचं गणित न चुकता अगदी गतीवरती स्वार होण्याचा प्रयत्न. लॉब केलाय चेंडू अगदी बॉर्डर लाईनच्या वरून. बघतच राहिलाय खेळाडू आकाश जहांगीरचा हा दुसरा षटकार. 2 फटके असे काही फेकलेत की पावसाचं बटन जणू काही दाबलं गेलंय. आणि इथे पाऊस. सकाळपासून या पावसाची आठवण सगळ्यांनाच राहिली आहे. मात्र पाऊस थांबला होता. मध्ये मध्ये थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न. मात्र इथे या पावसाळी हंगामामध्ये खेळण्याचा जो आनंद असतो तो आनंद आता मात्र रसिकांना या खेळाडूंसमवेत मिळेल. चला इथे हँडग्लोव्सची मागणी केली होती कारण बॅटची पकड व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे आणि या पावसामध्ये पावसाचं आगमन झालंय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या मैदानाची सुसज्जता राखणारे विलास गोवारी, उपाध्यक्ष परेश म्हात्रे आणि कॉन्ट्रॅक्टर दुर्वेश गोवारी यांचं या ठिकाणी शुभागमन. लॉब करण्याचा प्रयत्न लेग साइडला सोडून चेंडू गेलाय. अवांतर बॉल. धावसंख्येत भर पडेल. सोहेलनं थोडंसं बदल करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एखाद्या बाथरूममध्ये हलकासा शॉवर लावल्यानंतर जसं पाणी पडतं तसंच पाऊस आता या मैदानावरती पडताना दिसलं. पाहूया सोहेल यानं अवांतर चेंडू फेकण्याचा काहीतरी वेगळा मनसुबा असावा कारण नेहमीच गोलंदाजामध्ये वेगवेगळी चतुराई पाहायला मिळते. मात्र आकाश जहांगीर या चेंडूवरती कशा प्रकारे खेळेल. हलकासा पुश केलाय. सन्मान दिलाय. मला असं वाटतं आजच्या दिवसामध्ये सन्मान देणारा हा पहिलाच खेळाडू असावा कारण त्याला माहिती आहे खराब चेंडूंना बाहेर आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हे चांगल्या क्रिकेटरचं नेहमीच एक वर्चस्व राहिलं आहे. एक धाव मिळेल. एक धावेने भूषण पाटील स्ट्राईकवरती येईल. कोहिनूर, नवी मुंबई, रायगड, ठाणे अनेक ठिकाणी संधी मिळाली आणि संधीतून सर्वांचं मन जिंकणारा खेळाडू आहे ज्याला आता या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये सोहेलचा पुढील चेंडू खेळताना आपण पाहू. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. भूषण पाटील स्ट्राईकवरती. सोहेलचा पुढील चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. हलकासा पुश करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निसटलाय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉपला चौकार. इथे आपण पाहतोय हा 22चा चौकार आलाय आणि 4 धावा प्लस होतील. टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा. कॅप्टन 10PL विजेता खेळाडू आहे आणि इथे
आज मात्र आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी त्याचे प्रयत्न. पुढील चेंडू. या वेळेला चेंडू चांगला आहे, चेंडूला स्पेस आहे आणि समजला नाही आहे. इथे मात्र स्वतः मैदानातून बाहेर इथे होताना दिसत आहे भूषण पाटील. ओव्हरची समाप्ती झाली आहे. जाता जाता सोहेलनं चांगला फलंदाज तंबूमध्ये परतवलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावा धावफलकावरती एका विकेटच्या नुकसानीनंतर 18 धावा. नवीन फलंदाज बंटी हर्षद पेंढारी. चांगले खेळाडू आज सिंधुदुर्ग चषकाने या मैदानाला दिलेत. कारण खरं तर प्रत्येक टीमच्या आयकॉन खेळाडूंची किंवा खेळाडूंची लिस्ट जर व्हायरल झाली असती तर आणखी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली असती. म्हणून सोशल मीडियावरती तुमच्या या सगळ्या हालचाली तुम्ही लवकरात लवकर जितक्या टाकाल ना तितकं तुम्हाला रसिकांचं उत्साह पाहायला मिळतं. नवीन गोलंदाज राहुल जोगाडिया. नन्ना मुन्ना जादूगर आमच्या समवेत बसलेले खरं तर गुगल घेऊन आलेले आहेत आणि प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्ट्राईकवरती असेल ज्यानं 2 षटकार लगावलेत आकाश जहांगीर. राहुल याचा पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी पॉपिंग ग्रीजच्या जवळ हा चेंडू आढळला, मात्र थेट विकेटकीपरच्या हातात कुठल्याही प्रकारचा संपर्क बॅटवरती झाला नाही आहे. क्रिकेट बदललं, टेनिस क्रिकेट फार उदान आणि त्यानंतर रबर बॉल स्पर्धा आल्यानंतर रबर बॉल स्पर्धेला खेळण्यासाठी बॅट्स देखील मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या. हे फार बदल झालं. मोठा फटका. ओ हो हो हो, अप्रतिम, दर्जेदार, पॉवरफुल. आजच्या दिवसातील आणखी एक देखणा फटका आकाश जहांगीरच्या बॅटमधून येतोय आणि या फटक्यानं धावसंख्येचा वेग वाढलाय. 24 धावा धावफलकावरती. खेळाडूच्या बॅटमधून निघालेले एका मॅचमध्ये जर 5 ते 6 षटकार असतील ना तर त्यातून फक्त 2च चेंडू रिटर्न आलेत, बाकी चेंडू गायब. इतके लांबलचक फटके पाहायला मिळत आहेत या खेळाडूंच्या माध्यमातून. आपण पाहतोय चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 अँटोपेल या 2 टीमना एकमेकांसमोर खेळताना पाहतोय. आजच्या पहिल्या राऊंडमधील शेवटची मॅच आणि यातून जो जिंकेल तो शिवशंभो कामोटे संघासमोर जाईल. राहुल जोगाडिया काय बदल करणार? व्हेरिएशन आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करील का? यस, काय जबरदस्त स्किपिंग. इतक्या वेगानं चेंडू अगदी जवळ राहून पकडलेला आहे. सोहेल चांगला चेंडू आहे, बदल केलाय षटकारानंतर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे मात्र इथे चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. षटकार. 30 धावा धावफलकावरती. एक चेंडू डॉट होतोय तर दुसरा चेंडू अगदी मोठा फटका पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या 4 चेंडूंमध्ये 3 षटकार, 2 षटकार आणि 2 डॉट पाहायला मिळत आहेत. म्हणजे .6 राहुल जोगाडिया नावही तितकंच मोठं आहे, बदलही तितकंच करावं लागेल. या वेळेला लेग साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. वाईट +4 म्हणजे हा पंजा मिळेल. 5 धावा. या 5 धावेने धावफलक 35च्या घरात जाऊन पोचलाय. अतिशय वेगवान धावसंख्या एकवटली जाते. मोठा फटका. हो 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 हो, ओव्हर पिच चेंडू. पुरेपूर समाचार. आउट ऑफ द पार. षटकार. आतापर्यंत आपण पाहिलं ना
5 षटकार लगावलेत आकाश जहांगीरनं आणि धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच ऑल टोटल 41 धावा. आई जबरदस्त फलंदाजी केली आहे या मैदानावरती. आपण अमित नाईकला पाहिलं, मल्हारला पाहिलं, केतनला पाहिलं, योगेश पवारला पाहिलं, सुनील चावरीला पाहिलं. ओ हो हो हो, यॉर्कर लाईन, आणखी एक दर्जेदार लांबलचक षटकार. जास्त उंची घेतली, वाटलं कुठेतरी खेळाडू या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करील, पण चेंडू अगदी सीमारेषेच्या खूपच बाहेर षटकार पाहायला मिळतोय. हलकासा पाऊस आला, मात्र त्या पावसानंतर सुद्धा इथे हे चित्र पाहायला मिळतंय. एकूण धावा धावपलकावरती 47 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. मात्र या 2 षटकांमध्ये अजून कितपत धावा जमवतील की त्यांना थांबवण्यात यश मिळेल ते पाहू, कारण धावसंख्येचा वेग अतिशय वेगानं वाढताना दिसतोय. यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती आपण या सर्व टुर्नामेंट पाहत आहात. रबर बॉल स्पर्धा. खरं तर आज ज्यांना वेळ मिळाला नाही ना मॅच पाहायला, ते सुद्धा यूट्यूबवरती लाईव्ह ही मॅच पाहत असतील, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मित्रांनो, तुमच्याकडे देखील आमच्या आयोजकांचं लक्ष आहे आणि तुमचं देखील आमच्या या आयोजकांच्या वतीनं आम्ही कौतुक करू इच्छितो. नवीन गोलंदाज सूर्या. एकूण पाहतोय आपण 47 धावा, म्हणजेच 23.5च्या सरासरीनं आतापर्यंत 2 षटक खेळले गेलेत. म्हणजे जर आपण पाहिलं ना तर 95 इथपर्यंत अगदी समीकरण जाऊन पोहोचू शकतं, परंतु गोलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला सिद्ध करावं लागेल. यावेळेला चेंडू आवाक्याच्या बाहेर, पंचाने इशारा केला. हा अवांतर चेंडू, अवांतर चेंडूनं 48 धावा बनतील. आपण पाहतोय बंटी यावेळेला स्ट्राईकवरती आहे. मागच्या काही चेंडूनं त्याला नॉन स्ट्राईकवरती राहावं लागलं. आकाश जहांगीरनं पुरेपूर समाचार घेतला, मात्र आता बंटी लॅप करण्याचा प्रयत्न. आडव्या पट्ट्यात चेंडू येतो स्वीपरला, क्षेत्ररक्षक आहे, टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न आणि तितकाच सुंदर थ्रो. आणि इथे मात्र बॅकअप नाही आहे आणि या बॅकअप नसल्यामुळे 1 प्लस मिळाली आहे, म्हणजे इथे 2 धावा मिळतील. आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोचलाय 50 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय, ते म्हणजेच फायटर 11 अँटोपेल संघाचं. या वेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते. अवांतर चेंडू, पंचांचा इशारा. धावसंख्येत भर, 51 धावा धावपलकावरती. गोलंदाज कोण आहे? सूर्या. नेहमीच यॉर्कर लाईनच्या शोधामध्ये एखाद खराब चेंडू पडणं साहजिकच आहे. चांगला चेंडू आहे, तितका सुंदर, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेला चूक करणार नाहीये. अप्रतिम झेल टिपलाय, अंदाज घेतलाय आणि बंटीला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. सूर्यानं मात्र कमाल केली आहे. 2 चेंडू अवांतर फेकले, मात्र या अवांतर नंतर सुद्धा स्वतःला सावरलंय. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 2 चेंडू, म्हणजे अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, मात्र आतापर्यंत सूर्यानं 4 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती येईल. धावसंख्या अगदी तगडी असणं फार महत्त्वाचं आहे, कारण चॅम्प 11 पनवेल ही देखील तितकीच मातब्बर टीम आहे आणि त्यांच्यासमोर धावसंख्या ही तुम्हाला अगदी तगडीच ठेवावी लागेल. चॅम्प 11 पनवेल संघ म्हटल्यानंतर कॉम्युनिटी टेनिस क्रिकेटमधील एक आवाज विहांग वराडकर यांची टीम आहे आणि त्यांच्याकडून या दोन्ही टीमना शुभेच्छा आलेल्या आहेत. पाहूया आपण नवीन फलंदाज कशा प्रकारे जबाबदारी सांभाळतोय. मात्र जितका वेळ आकाश जहांगीर नॉन स्ट्राईकवरती असेल ना, तितकं कदाचित
या गोलंदाजांसाठी चांगलं असेल, कारण त्याची बॅट तळपली आहे. समोर झालेला फलंदाज सूर्या पुढील चेंडू फेकून काढेल. यावेळेला चेंडूची गती टायमिंग साधता आला नाही आहे. बॅट येण्या अगोदरच चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करणं हे महत्त्वाचं होतं आणि मला वाटतंय सूर्यानं त्याची सुरुवात केली आहे. रवी सोलंकी पहिला चेंडू डॉट केल्यानंतर यावेळेला गोलंदाज दिशा भरकटलाय. अवांतर चेंडू घोषित केलाय आणि अवांतरनं एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, त्या म्हणजेच 52 धावा. चला, नो आर्ग्युमेंट. वाईडला रिव्ह्यू नाही आहे आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला गेलाय. उर्वरित बाकी सगळे रिव्ह्यूज ह्या पंचांकडे असतील. आपण पाहतोय अवांतर चेंडू 52 धावा धावफलकावरती आणि इथे काहीसं कानमंत्र सल्लामसलत करत असताना दोन खेळाडू. सूर्याने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, परंतु त्याच्या षटकामध्ये 3 अवांतर चेंडू गेलेत. कदाचित वेगळं काहीतरी चित्र त्याला आखायचं आहे, मात्र मनगटाची जी स्किल आहे ती डेव्हलप करताना त्याला भेटते. तर इथे क्षेत्ररक्षक तैनात. सोहेल चुकणार नाही आहे. इथे मात्र रवी सोलंकीला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक होते सोहेल आणि त्यानं चूक केली नाही आहे. येस, चॅम्प 11 पनवेल संघाचे पाठीराखे खेळाडू विहांग वराडकर यांचं या ठिकाणी फायटर 11चे खरं तर सपोर्टर आहेत, त्यांचा मी स्वागत करतोय. सगळ्यांचंच कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे. नवीन फलंदाज मनसूर आज खरं तर अन्वी 11 या टीम समोर खेळत असताना गणेश यादव यांना आपण पाहिलं. कृष्णा मिश्रा आणि गणेश यादव यांची मॅच आपण मगाशी पाहिली. गणेश यादवनं कृष्णाला थोडं शांत केलं. कृष्णा मिश्रा आणि गणेश यादव खरं तर कामोठे टेनिस क्रिकेटचे मथुर आणि मेहबूब. सध्या मेहबूबचं वजन वाढलंय. पाहूया सूर्याचा पुढील चेंडू. यावेळेला चेंडू चांगला आहे पॉइंटच्या वरून. क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक विकेट. मनसूरला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मागच्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आपण एकूण धावसंख्या पाहिली तर अतिशय महागडं षटक ठरलं होतं. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 29. त्यानंतर सूर्या गोलंदाजीसाठी आला आणि त्यानं जे कमबॅक केलं, जे टीमसाठी हवं होतं. शेवटचा चेंडू आहे. आपण जर विवरण पाहिलं या षटकामध्ये 3 विकेट, 3 अवांतर, 1 डॉट आणि 1 दुहेरी, म्हणजेच आतापर्यंत 5 चेंडू संपलेत, मात्र धावा खर्च केल्या 5. काय जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेटचं चित्र काय असेल, काय होईल हे आपण सांगू शकत नाही आहे. प्रत्येक खेळाडूच्या हातामध्ये आपल्या टीमला 100% योगदान देत असताना आपल्या चतुराईनं पुढं कसं जाता येईल हे तो खेळाडू आपापल्या टीमसाठी ठरवू शकतो आणि त्याच्याकडे ती क्षमता असते. आपण कितीही बोललो तरी त्यांच्या मनामध्ये असलेल्या आपल्या टीमसाठीचा संघर्ष हा प्रत्येक रसिकांना मैदानावरती दिसतोच आणि प्रत्येकाची धावपळ असतेच की आपल्या टीमला आपण विजय प्राप्त करून द्यावा. मात्र जय पराजय अशा 2 गोष्टींपैकी एकच गोष्ट मिळते, परंतु दोन्ही गोष्टींकडून बरेच काही शिकण्यासारखं असतं. आज सूर्यानं जी गोलंदाजी केली आहे 2 षटकानंतर अप्रतिम. 5 चेंडू फेकलेत, फक्त 5 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये 3 अवांतरच्या चेंडू आहेत आणि शेवटचा चेंडू यावेळेला नवीन फलंदाज ॲडव्होकेट संकेत रानडे. यावेळेला गुडघ्याच्या अगदी खाली चेंडू राहिला. डॉट बॉल. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. या षटकानं थोडासा वेळ घेतला, परंतु या षटकाला परिपक्व असं केलं सूर्यानं आणि फक्त धावा खर्च केल्या 5.
काय जबरदस्त गोलंदाजी. म्हणजेच ऑल टोटल आपण धावा पाहिल्या धावपलकावरती तर रेखाटल्या गेल्यात त्या म्हणजेच 52 धावा. चला वेळ लावू नका प्लीज. अजून मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. यावेळेला पॉइंटच्या वरून चेंडू पाठवून दिलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त षटकार. 11 चेंडू 43 धावा आकाश जहांगीर यांच्या आणि ऑल टोटल आपण पाहतोय 58 धावा. 11 चेंडू 43 धावांवरती वैयक्तिक खेळतोय आकाश जहांगीर आणि ऑल टोटल आपण पाहतोय 58 धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात. यावेळेला अगदी गॅप शोधलाय. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 12 चेंडू 47 धावा वैयक्तिक कोठ्यात आतापर्यंत पूर्ण केल्यात आणि अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा शिल्लक आहे. म्हणजेच आकाश जहांगीरचे 2 टार्गेट असतील. एकतर आपल्या टीमचा स्कोर वाढवावा आणि दुसरं म्हणजे अर्धशतकाकडे त्याची पावलं गेली आहेत. मात्र अक्सर आपण खेळाडूंना पाहतो आपल्या टीमसाठी खेळताना लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडूची उसळी नव्हती आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हुसेन. चांगला चेंडू आहे. सूर्यानं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली त्याच पद्धतीनं गोलंदाजी करण्यासाठी त्याला आता मात्र आपलं स्किल डेव्हलप करावं लागेल. पाहूया यावेळेला आकाश जहांगीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सेम डिलिव्हर केलाय चेंडू. सेम चेंडू फेकलाय. मागच्या चेंडूवरती हुसेननं आकाश जहांगीरची कमजोरी जाणली आणि तोच चेंडू फेकलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू समाप्त झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंगच्या समाप्तीसाठी. मात्र आकाश जहांगीर आतापर्यंत 47 धावांवरती खेळतोय आणि ऑल टोटल धावा 62. यावेळेला सेम डिलिव्हर चेंडू केलाय. सेम चेंडू फेकलाय. काय जबरदस्त स्किल डेव्हलप केलाय हुसेननं. सूर्यानं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली माझाही निर्धार तसाच आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी. शेवटचा चेंडू आहे आकाश जहांगीरसाठी. ओ माय गॉड. हा फटका अर्धशतक पूर्ण करून गेलाय. 53 धावा. जोरदार टाळ्या आकाश जहांगीरसाठी. आजच्या दिवसातील पहिली 50 या ठिकाणी पूर्ण करतोय. काय जबरदस्त फलंदाजी. पहिल्या 3 चेंडूंवरती थांबला मात्र शेवटच्या चेंडूवरती गुडघ्याचा वापर करून अगदी डीपच्या वरून चेंडू पाठवून दिलाय. ऑल टोटल आपण पाहतोय एकूण धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजे 68 आणि 69 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करू. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अगदीच आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये सुबोध गोवारी आणि सचिन पाटील. एकोणसत्तर धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे पाहण्यासाठी आपण सेकंड इनिंगमध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी या मॅच नंतर शिवशंभो टीम कामोठे यांनी मात्र तयार राहायचं आहे. त्यानंतर लकी ड्रॉ होईल. चिठ्ठ्या होतील ज्यामध्ये खरं तर 2 मॅच पाहायला मिळतील.
मात्र त्या अगोदर या मॅचला आपण पाहूया आणि आनंद घेऊया आणि चलूया शब्दांचं विवरण ऐकण्यासाठी. पुन्हा एकदा आपल्यासमोर येतील रोशन पाताडे सर. धन्यवाद सुशांत सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 69 धावांचं भलं मोठं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं गेलंय. मगाशी ज्या पद्धतीने मात्र अन्वी 11 चुनाभट्टीने 74 धावा बनवल्या होत्या, त्यानंतर मात्र सेकंड हायेस्ट स्कोरचा आता पाठलाग करावा लागणार आहे. प्रथमतः मात्र आपण जर पाहिलं तर टॉस झाला होता आणि त्यावेळेला फायटर 11 अँटॉफिलने फिल्डिंग घेतली होती आणि त्यानंतर मात्र त्यांच्या समोर खेळत असताना चॅम्प 11 पनवेलनं आज हे 68 धावांचं भलं मोठं टार्गेट, अगदी 69 धावांचं भलं मोठं टार्गेट इथे सेट केलंय. बघूया आता अँटॉफिलचा संघ फायटर 11, नावातच त्यांच्या अगदी संघर्ष आहे, नावातच फाईट आहे आणि हा सामना मात्र कोणाच्या बाजूने उत्तर देतो याच्याकडेच मात्र आता सर्वांचं लक्ष असेल. कारण एका बाजूला आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईचा संघ, एका बाजूला मात्र पनवेलचा संघ, नवी मुंबई आणि मुंबई असा हा सामना एक प्रकारे आपण म्हणू शकतो. आणि अशी ही मॅच आपण बघूया कोणाच्या बाजूने निर्णय देते. बॅटिंग टीमला विनंती, फायटर 11 आपण सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानावरती पाठवून द्या. आकाश जांगीडने मात्र जबरदस्त बॅटिंग केली, पहिलं अर्धशतकीय स्पर्धेतलं त्यांनी झळकावलं. आई 11 पनवेल संघ मैदानावरती दाखल होतोय. आज सकाळच्या सत्रातून क्वालिफाय झालेत टॉप 3 मध्ये आजच्या दिवसातून 12 संघांपैकी. त्यानंतर मोरिया 11, कामोठे त्यांच्या बरोबर मात्र आपण जर पाहिलं तर अन्वी 11 चुनाभट्टी जो दुसऱ्या 4 संघातून क्वालिफाय झालाय टॉप 3 मध्ये. आणि या मागील उर्वरित 4 संघांमधून आजच्या दिवसातून टॉप 3 साठी मात्र कोण क्वालिफाय होणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. एकंदरीत 3 गटातून आज 3 संघ जे आहेत ते क्वालिफाय झाले सेकंड राऊंड साठी आणि त्यामधून मात्र आपण जर पाहिलं तर आता 3 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील, अगदी सोडत काढली जाईल आणि त्या सोडत मध्ये कोणाचा नंबर लागतोय जो डायरेक्ट पुढील फेरीमध्ये जाणार आणि कोणाला मॅच खेळावी लागणार. 24 संघांमधली ही स्पर्धा आपण बघत आहात. हार्दिक स्पोर्ट्सचं भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अर्थात सिंधुदुर्ग चषक. चला सलामीची जोडी पाठवा फायटर 11. जास्त वेळ घेऊ नका, जरा विनंती आहे. फायटर 11 म्हटलं की मग वडाळा अँटॉफिल परिसरातील एक मातब्बर संघ म्हणून त्या संघाकडेही पाहिलं गेलंय आणि एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्या टीमकडे. मोठमोठी नावं, मोठमोठे खेळाडू त्यांच्याही टीम मध्ये आपण उपस्थित असलेले पाहू शकता. समीरजी मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर फायटर 11चा संघ आज या मुंबईच्या आणि नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये मात्र आपलं नाव कमवतोय. परंतु आकाश जांगीडनं मात्र अगदी आपण जर पाहिले तर धागेदोरे सर्व शोधून काढले होते फलंदाजी करत असताना. हाफ सेंचुरी त्या ठिकाणी मात्र आपल्या नावावरती केली, पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं आज सकाळच्या सत्रापासूनच. चला बॅटर पाठवा जरा लवकर फायटर 11. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला परळचा एक विस्फोटक फलंदाज प्रथमेश बेलछेडा अण्णा आणि त्यांच्या सोबत मात्र नजमुल मॉन्डल. एक विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. 69 टू विन, 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्याच्या घडीला मात्र रबर बॉलच्या हंगामामध्ये काही खेळाडूंची नावाची चर्चा राहिली संपूर्ण महाराष्ट्रभर. असे काही खेळाडू आहेत दक्षिण मुंबईतून आलेले. अंगद पाटील आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ज्या नावाची चर्चा राहिली आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेटवरती, असा अंगद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. आकाश जांगीडने मात्र अर्धशतक झळकावलंय. आज आपलं एक विशेष फलंदाजीचं प्रदर्शन त्याने आज सर्व नवी मुंबईकरांना, कामोठेकरांना दाखवलं आणि आता 69 धावांच्या पाठलागाला सुरुवात करत असताना ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश बेलछेडा अण्णा आणि त्याच्या सोबत मात्र नजमुल मॉन्डल. व्यावसायिक गटातील हे सर्व खेळाडू तुम्हाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून इन ऍक्शन दिसत आहेत.
मुंबई आणि नवी मुंबईमध्ये तसं बघायला गेलं तर आज शनिवार रविवारचा जो हप्ता आहे त्यामध्ये स्पर्धा थोड्याशा कमी आहेत, कारण साऊथ मुंबईकडे तुम्ही जर गेलात तर गणपतीची आगमन आणि पाद्यपूजन सोहळा मात्र सुरू आहे. आज परळचा राजा नरे पार्क मैदानावरती मात्र गणपती बाप्पाचं पाद्यपूजन. अमित कोरी आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला, मॅन फ्रॉम चुनाभट्टी. पहिला बॉल अंगद पाटील यांचा. इनामपुरी एक्सप्रेस अगदी ट्रॅकवर आहे गाडी. पहिल्याच बॉलवरती एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. हलकासा ऑफ कटर, टप्पा पडल्यानंतर आत येतोय, फलंदाजाला बीट करतोय. नवी मुंबईचं कोहिनूर मात्र त्या ठिकाणी आहे. भूषण पाटील विकेट किपरच्या भूमिकेत. कित्येक वर्ष हा हिरा चमकलाय महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरती. 10PL सारख्या स्पर्धेमध्ये दुबई, दोहा, कतर, आखाती देशांमध्ये जाऊन सुद्धा आपला परफॉर्मन्स त्यांनी दिलाय आणि 10PL चे विजेते कॅप्टन राहिलेत भूषण पाटील. दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती जाऊन खेळण्याचा मान ज्यांना मिळाला असा नवी मुंबईचा कोहिनूर. आणि समोर मात्र आपण जर पाहिलं तर आता अमित कोरी येतोय अंगद पाटीलच्या गोलंदाजीसाठी. 69 धावा बनवायच्यात. 4 षटकांचा सामना, जवळपास 17.25च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल अंदाज अमित कोरीचा आणि आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतोय. पॉइंटच्या डोक्यावरून मात्र हा फ्लॅट षटकार ठोकला गेलाय. नेहमी जो करताना दिसतो मैदानावरती धावांची चोरी, त्या फलंदाजाचं नाव अमित कोरी. काय जबरदस्त क्लासिकल फटका, लॉफ्टेड स्क्वेअर कट. यावेळेला थोडासा सबमरीन बॉल म्हणावा लागेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बीट झाले मात्र अमित त्या ठिकाणी. आणखीन एक डॉट बॉल येतोय, आणखीन एक निर्धाव चेंडू तिकडे हाताळला जातोय अंगद पाटील कडून. अखंड महाराष्ट्रातले तारे सितारे या क्रिकेटच्या पटलावरचे आपल्याला आज लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील या क्रीडा नगरीवरती अनुभवायला मिळत आहेत. आणि या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची सुद्धा तुफान गर्दी. पुन्हा एकदा तसाच बॉल पाहायला मिळाला, सारखा चेंडू. असं वाटलं की मागील चेंडूचा ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय. 01600 असं वाटतं एखाद्या शहराचा पिनकोड आहे. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक राहिलाय. पाहूया आता किती धावा जमवू शकतोय अमित शेवटच्या बॉलवर. हा बराच भरकटलेला बॉल दिसतोय. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर होता. या वेळेला हातातून सटकल्यासारखा वाटला, निसटल्यासारखा वाटला. पंचांनी मात्र आपले दोन्ही हात समांतर केले, अवांतर धाव घोषित केली. अतिरिक्त धावेने मात्र स्कोर पुढे सरकतोय. धाव फलकावरती धावा 8. आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला मात्र फ्रंट फुटवर आले. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. पत्र बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटच्या टॉपेजला लागतोय आणि टॉपेजला लागून मात्र सरळ पॉइंटच्या दिशेतून विकेट किपरच्या दिशेने शॉट थर्डमॅनकडे जातोय. भूषण पाटील तिकडे पोहोचतायत. एकेरी धाव तोपर्यंत इथे दोन्ही फलंदाजांनी घेतली. 2 फलंदाजांमधलं चांगलं अंडरस्टँडिंग तिकडे आपण पाहिलं. 1 रन मात्र कंप्लीट आणि एकेरी धावेसोबत मात्र पहिल्या षटकाखेरीस 9 धावा स्कोरबोर्ड वरती आल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र 20च्या सरासरीने अजून 60 बनवायचे आहेत. लक्ष मोठं आहे परंतु पाठलागही मोठा करावा लागेल. दिल्ली अजून भरपूर दूर आहे. आता गाडी पहिल्या दुसऱ्यावरती गेअरवर चालून चालणार नाही. तुम्हाला टॉप गेअर टाकावा लागेल. लोकल गाडीत बसून तुम्हाला चालणार नाही. त्यासाठी आता मेल एक्सप्रेस तुम्हाला पकडावीच लागेल. अगदी एखाद्या स्पोर्ट्स कारच्या, स्पोर्ट्स बाईकच्या वेगाने आता मात्र तुम्हाला धावावं लागेल. संकेत रानाडे आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वरती अमित कोरी असतील. 18 चेंडू आणि 60चा पाठलाग करायचा आहे. पावसाचं पुन्हा एकदा आगमन होत आहे मैदानावरती. आता कोणासाठी आलाय पाऊस? फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी? कुणाला मदत मिळणार? या वेळेला मात्र बॉल पाठीमागे निघून गेलाय. भूषणलाही बीट केलं आणि इथे मात्र वाईड +1 अशा 2 धावांची भर पडते स्कोर कार्डवर. नवी मुंबईच्या या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील
क्रीडा नगरीवरती मात्र आज 2 दिवस म्हणजे आज दिनांक 19 जुलै आणि उद्या दिनांक 20 जुलै आणि यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त लाकूड तोड गोलंदाजी प्रथमेश बेलछेडा अण्णाचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. संकेत रानडेच्या या चेंडूवरती मात्र प्रथमेश बेलछेडा अण्णा तंबूच्या आसऱ्याला परतलाय. काही दिवसांपूर्वी झालेल्या बँड्राच्या कोलगेट क्रीडांगणावरचा आज तो खेळ जो आहे तो कुठेतरी मिस केला आम्ही. प्रथमेश बेलछेडा अण्णा यांचा धर्मवीर चषकात केलेली बॅटिंग असं वाटलं होतं की कुठेतरी आज त्याच्याकडून तशीच बॅटिंग पाहायला मिळेल आणि काल पण मॉन्सून ब्लास्ट मध्ये तसाच काहीसा कारनामा त्यांनी करून दाखवला. परंतु आज मात्र इथे थोडेसे कमनशिबी पडले. प्रत्येक मैदान हे प्रत्येक खेळाडूसाठी मात्र एक काहीतरी नशीब घेऊन येत असतं. जीवित मात्रे आलेत मैदानाच्या आत. एक चांगला स्क्वॉड आहे या दोन्ही टीमकडे. एकापेक्षा एक वरचढ, एक से बढ़कर एक, जशास तसं ईट का जवाब पत्थर से असाच काहीसा प्रयत्न करावा लागेल. परंतु सध्याच्या घडीला पारडं थोडंसं जड होताना दिसतंय. बॉलिंग टीमचा मनगटी फटका इथे खेळला जातो. जीवित मात्रेच्या मॅटमधून आलेला सिंगल असेल बहुतेक. फाईन लेग कडून फिल्डर येतोय. चॅम्प 11 पनवेल या मॅच वरती पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलने जास्त काही खास होणार नाहीये. चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी करावी लागेल. या वेळेला थोडासा भरकटलेला बॉल, दिशाहीन गोलंदाजी, ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक अतिरिक्त धाव तिकडे पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळवली गेली. आणि इथे पुन्हा एकदा दुसऱ्याही फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त. अमित कोरी तंबूच्या आसऱ्याला, परतीच्या दिशेला. संकेत रानडेने मात्र सलामीच्या जोडीला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. जास्त वेग नाही आहे यांच्या गोलंदाजीमध्ये, परंतु अचूक लाईन आणि लेंथ वरती आणि चांगली फिरकी सोबत 2 फलंदाज मात्र तंबूच्या रस्त्याला पाठवून दिले ते मात्र संकेत रानडेने. प्रथमेश बेलछेडाच्या सोबतच मात्र त्याच्या मागोमाग मात्र इथे अमित कोरीचाही त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. नजमुल आलेत बॅटिंगला. कोण आपल्या खांद्यावरती घेणार ही जबाबदारी आपल्या टीमला जिंकवण्याची. गोलंदाज चांगलंच प्रदर्शन करतायत. तिथे अंगद पाटीलने पहिली ओव्हर खूप चांगली हाताळली. फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर संकेत रानडे सारखा गोलंदाज सुद्धा कुठेतरी मात्र या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवतोय, अडकवतोय, बांधून ठेवतोय, जकडून ठेवतोय, पायामध्ये मात्र साखळदंड ठोकतोय. या ओव्हरमधून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर वाईड स्वरूपात एक एक्स्ट्रा आली होती. वाईड +1 आला होता पहिल्या बॉलवर. म्हणजे एकंदरीत 4च धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 2 विकेट्स त्यांच्या नावावरती. आणि या वेळेला जरा बॅटच्या स्लॉट मध्ये टाकला आणि त्याला मात्र प्लॉटच्या बाहेर पाठवून दिला. नजमुल मंडल पहिल्याच बॉलवरती मैदानात आल्यानंतर आपल्या बॅटचा चेहरा खोलतोय. बॉलला त्याची जागा दाखवतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून हा उत्तुंग आसमानी षटकार येतोय. सिंधुदुर्ग चषक आपण पाहत आहात. हार्दिक स्पोर्ट्सचे हे भव्य दिव्य आयोजन. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा. महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावरचे मात्र तारे सितारे अनुभवायला मिळत आहेत आज मैदानावरती. या ज्या खेळाडूंना आतापर्यंत आपण YouTube लाईव्ह वरती पाहिलं ते खेळाडू आज आपल्या नवी मुंबईच्या कामोठ्याच्या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीवरती आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. सामना खूप मोठा आहे. तसं बघायला गेलं तर 69चा पाठलाग करायचा होता. सध्या स्कोरबोर्ड वरती आपण जर पाहिलं तर 19 आहेत. म्हणजे जवळपास अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 50 धावांची आवश्यकता आहे. कमीत कमी मला वाटतं नाही म्हटले तरी 4-5 षटकार ठोकावे लागतील या 14 बॉलमध्ये. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला आता खेळायचंय. सुरक्षित क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. मॅच मध्ये थोडंसं स्पीडअप मात्र ठेवायचंय. चर्चा करण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवू नका. चला पुढील मॅच साठी मात्र शिवशंभो 11 कामोठे आपण रेडी राहायचंय. जसा हा सामना संपेल लगेच मात्र नाणेफेकीचा कौल करून पुढील सामन्याला सुरुवात केली जाईल.
बघा नुकताच पाऊस पडला आणि लगेच कडक ऊन सुद्धा पडलं. वातावरणात मात्र वारंवार बदल घडतोय आणि तसाच काहीसा बदल क्रिकेटमध्ये नेहमी घडतो. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट, बिल्डिंगच्या कंपाऊंड मधलं क्रिकेट, बिल्डिंगच्या पॅसेज मधलं क्रिकेट, बिल्डिंगच्या टेरेसवरचं क्रिकेट, रस्त्यावरचं क्रिकेट, मुंबईतलं पावसाळी रबर बॉल क्रिकेट, मैदानावरचं क्रिकेट, स्टेडियमवरचं क्रिकेट आणि जिथे तिथे पाहावं तिथे फक्त फक्त आणि फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. मुंबईकर क्रिकेट पासून अजिबात लांब राहू शकत नाही. ओव्हरची मात्र समाप्ती होते आणि ते संकेत रानडेच्या ओव्हरकडे थोडंसं लक्ष टाकलं तर मला वाटतं जवळपास 11 धावा त्यांनी खर्च केल्यात या ओव्हरमधून. 11 रन्स फ्रॉम दिस ओव्हर. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू स्कोरबोर्डवरती सध्या जर आपण पाहिलं तर 20 धावा आहेत. म्हणजे 49 धावा अजून बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. जवळपास 24.5 ची सरासरी. प्रति ओव्हरमध्ये 4 षटकार तरी ठोकावेच लागतील. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 ची गरज आहे. 12 चेंडूत 12 चौकार जरी तुम्ही ठोकला तरी मात्र कंपल्सरी चेसचा नियम आहे. त्यामुळे षटकार गरजेचे असतील. सामना मात्र थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती ऍडव्होकेट संगम घरत आपल्याला पाहायला मिळतात. पेशाने वकील आहेत परंतु क्रिकेट पासून बघा जसं आता नुकतंच आम्ही म्हटलं की आपण खेळाडू जे आहेत मुंबईतले, नवी मुंबईतले, कोकणातले, पश्चिम महाराष्ट्रातले क्रिकेट पासून कधीच लांब राहू शकत नाहीत. अथवा महाराष्ट्र जो आहे तो क्रिकेट पासून कधीच लांब राहू शकत नाही. क्रिकेटचं दैवत द गॉड ऑफ क्रिकेट आपण जर म्हटलं तरी वावगं ठरत नाही. भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म याच महाराष्ट्रातून झाला आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्यांची ओळख आहे. मास्टर ब्लास्टर. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर ऍडव्होकेट संगम घरत यांचा एक वेगवान यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्यातून तुम्हाला रस्ता काढायचा आहे, चिखलातून रस्ता काढायचा आहे, खड्ड्यातून रस्ता काढायचा आहे, गवतातून रस्ता काढायचा आहे, बॉल रोखायचे आहेत, रन अडवायचे आहेत, परंतु फलंदाजांना रन ठोकायचे आहेत. आता रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार, बचेगा या बनेगा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परंतु अडचण मात्र त्या ठिकाणी दिसते, संकटात कुठेतरी सापडतोय तो फायटर 11 अँटॉप हिल. पुन्हा एकदा संगम यांचा पुढचा बॉल. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू ऍडव्होकेट संगम घरत असतील किंवा मग आपण जर पाहिलं तर ऍडव्होकेट संकेत रानडे असतील. त्यांच्यासाठी ICC चे रूल्स सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि IPC चे रूल्स सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. इंडियन पॅनल कोड आणि इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हे खूप जवळचे आहेत. या वेळेला मात्र सरळ फटका खेळलाय. काउ कॉर्नर मध्ये षटकार ठोकलाय नजमुलने. एक क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवतोय आज या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती. ज्यांनी नेहमीच मात्र आपल्या स्थानिक लोकांसाठी आणि जनतेसाठी मात्र संघर्ष केला असे लोकनेते. नवी मुंबईमध्ये तयार होत असलेल्या विमानतळाला सुद्धा त्यांचंच नाव दिलं गेलं. या वेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. समोर फटका खेचलाय. लॉंग ऑफ वरती, लॉंग ऑन वरती दोन्ही बाजूला फिल्डर आहेत परंतु आकाश जांगीड त्यावेळेला तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवताना एकेरी दावेवर समाधानी राहावं लागेल. या बॉलवर एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण आज अनुभवतोय, उद्याही अनुभवणार आहोत. महाराष्ट्राच्या क्रिकेट पटलावरचे तारे सितारे आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. दस्तूर खुद्द आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण या सर्व खेळाडूंना आज आपल्या मैदानावरती पाहतोय. आणि इथे मात्र बॅटच्या अगदी आर्क मधला बॉल आणि त्याला मात्र पाठवून दिलं आउट ऑफ दी पार्कच्या दिशेनं. बंधू तिकडे काय घडतंय तर मला वाटतं बाउंड्री लाईन वरती चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय उंच गेला
परंतु हवा जसा लांब जाऊ शकला नाही आणि खूप चांगलं जजमेंट त्या ठिकाणी, करडी नजर खेळाडूची आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉलला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं. अगदी मला वाटतं फुटाभराचंही अंतर नव्हतं बाउंड्री लाईन आणि खेळाडूमध्ये, परंतु थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं बॉलला. ताकदीचा अपुरा आणि अर्धवट मनानं खेळलेला वापर आणि तिथे मात्र फलंदाज माघारी परततोय तो जीवित मात्रे. सोहेल आला ना, सोहेल येत आहेत बॅटिंगला. एकाच टीम मध्ये मला वाटतं 2 सोहेल आहेत. मगाशी एका सोहेलला आपण गोलंदाजी करताना पाहिलं, तर दुसऱ्या सोहेलला जो मैदानावरती आलाय त्याला विकेट किपिंग करताना, यष्टीरक्षण करताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा मात्र ऍडव्होकेट संगम गरत गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सरळ बॅटने आल्या फटका खेचलाय, फ्लॅट शॉट आहे, झाडा झुडपातून जागा शोधतोय आणि बॉल मात्र सरळ रस्त्यावर. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल फेस करत असताना हा ओव्हरचा शेवटचा चेंडू होता, त्यावर मात्र षटकार ठोकलाय. अर्धा डझन धावा मात्र या फटक्यासोबत मिळतील आणि अर्धा डझन धावांसोबत संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर 35 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 34 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये, म्हणजे एकंदरीत 5 षटकार आणि 1 चौकार ठोकावा लागणार आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. या कॅल्क्युलेशन शिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. बॉल बघूया आता काय घडतंय काय बिघडतंय. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं मात्र थोडंसं नेहमी कठीणच किंवा चुकीचंच राहिलेलं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. तब्बल 2 वेळेला 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे तो युवराज सिंग यांच्या नावावरती. 7 चेंडूमध्ये मात्र आपण 42 धावा बनलेल्या पाहिल्या त्या ऋतुराज गायकवाड यांच्या माध्यमातून रणजी ट्रॉफी मध्ये. तर इथे काही घडू शकतं. हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तब्बल 18 वर्षांनंतर मात्र युवराज सिंग सरांनी 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा अनोखा विक्रम पुन्हा एकदा करून दाखवला. इथे मात्र नजमुल आहेत. पहिला बॉल यावेळेला आडव्या बॅटने जमिनी लगत अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर हा बॉलला अडवला गेलं आणि इथे मात्र एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल नजमुलला. त्यामुळे हा सामना आता कुठेतरी एका बाजूने चॅम्प 11 पनवेल या संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. 5 चेंडू आणि 33 धावांची गरज. चला शिवशंभो 11 कामोठे, आपण व्यासपीठाच्या दिशेने कॅप्टन यायचंय टॉस करण्यासाठी. विशाल या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु गाईडलाईन पासून थोडासा बाहेर जातोय बॉल. अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे मात्र पंच आम्हाला कळवतायत. अतिरिक्त रन आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्यावर चढवलाय हल्ला आणि मैदानावरती होतोय हल्ला. षटकार येतोय. आणखीन एक पत्रा तोड सिक्सर सोहेलच्या बॅटमधून. मला वाटतं हा बॉल अगोदर हाताळला गेला असता किंवा अगोदरच्या बॉलवर जर हा षटकार आला असता तर कुठेतरी आत्मविश्वास राहिला असता फलंदाजांमध्ये. पाच मध्ये 33 ची गरज होती. एक वाईड आलाय आणि आता मात्र षटकार. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सोहेलची विकेट मिळते. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिलाय. औपचारिकतापूर्ण ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फायटर 11 आहेत. शेवटला गोलंदाजी केली आणि आता बॅटिंग साठी आलाय तो हुसेन. हुसेन वरती आता मात्र जबाबदारी तर आहे, परंतु या मॅच मध्ये तसं बघायला गेलं तर काही शिल्लक राहिलेलं तर दिसत नाहीये. जवळपास अजूनही 26 धावा 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत.
आणि या वेळेला परफेक्ट ब्लॉक, टो क्रशर आणि क्लीन बोल्ड, दांडी गुल केली आहे हुसेनची. आणि आता बॅटिंगला येतोय सूर्या. सकाळी एक सूर्या तळपला होता, जबरदस्त बॅटिंग केली होती सूर्या मस्करने. चला शिवशंभो कामोठे कॅप्टन टॉस साठी स्टेज जवळ या. शिवशंभो कामोठे लगेच टॉस करून सामन्याला सुरुवात करणार आहोत. या वेळेला मात्र सरळ बॅटने ऑन साइडला चेंडूला फेकले, तिकडे मात्र फिल्डर तयार, क्षेत्ररक्षक होते तिकडे. एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल. औपचारिकता पूर्ण ही मॅच आहे. एक बॉल बाकी आहे, फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर चॅम्प 11 पनवेल मात्र अगदी विजयाच्या उंबरट्यावरती उभा आहे असं म्हणावं लागेल. माप ओलांडायचंय आणि आज जायचंय, पुढील फेरीसाठी क्वालिफाय करायचंय. आणि ते उलट्या बॅटने फटका केलाय. काय क्वालिटी पाहायला मिळाली या फटक्याची. परंतु येता येता थोडासा उशीर झाला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर चॅम्प 11 पनवेलने ही बाजी मारली आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन मिस्टर